अहो जेवायला येताय ना? संजू तुला सांगितलं ना मी, एकच गोष्ट 10 वेळेस का सांगावी लागते? 10 वेळेस? 10 नाही 50 यायला सांगेन तुम्हाला मी. मग तू 51 वेळेस सांगितलं तरी मी नाही ऐकणार. मग ही 52वी वेळ आहे असं समजा. अहो चला ना, तुम्ही केव्हापासून असे वागायला लागलात? दगडाचं काळीज असल्यासारखे कशाला एवढा हट्ट करताय? अहो चिमणी बी एवढा कधी हट्ट करत नाही. संजू तुलाही माहितीये, जोपर्यंत आईसाहेब हट्ट सोडणार नाही तोपर्यंत मी पण नाही. तुम्हाला काय वाटतं, आईसाहेबांनी आतापर्यंत त्यांचा हट्ट सोडला नसेल? हो. मग चुकताय तुम्ही. अहो शेवटी आई येते, त्यांच्या पण आतड्याला पीळ पडतच असेल की. असं लेकरावर जास्त वेळ नाही चिडू शकत. आणि त्यात आपल्या आईसाहेब बाहेरून दिसताना दिसतात कडक, पण आतून एकदम नारळासारखे आहेत बघा. मला खात्री आहे आईसाहेब नक्की येतील जेवायला. तुम्हाला शपथ आहे माझी. सुटली म्हण. नाही संजू तू ऐकणार नाहीयेस का? नाही ऐकणारे मी. आईसाहेब तिथे तुमची जेवायला वाट बघत असतील आणि तुम्ही संजू तू बर ठीक आहे, येतो तुझ्या समाधानासाठी. देवच पावला म्हणायचा. अरे रणजित भाऊजी आलात काय तुम्ही? आता आलाच आहात तर बसा. काय हो, या घराच्या भल्यासाठी आईसाहेबांच्या तब्येतीसाठी तुम्ही एक भुगता राहता. तुमच्या इच्छेखातर आम्ही फलाहार करतो, पण काही लोकांमुळे तुमच्या आईसाहेबांना तुमच्या धाकट्या भावाला निर्जळी करावी लागते हो. देवा भैरोबा, अजून काय काय दाखवणारेस रे? बेबी मावशी कुठे गेलेत? दिसत नाहीयेत. त्या गारगोटीला गेल्यात. त्यांचे ते कोण महाराज आहेत ना, त्यांचा सप्ताह सुरू आहे म्हणून. बसा. सगळे टेबलवर आलेत. सर्वेश, वाढायला घ्या. काय झालं सर्वेश? आम्हाला वाढणार नाही का तुम्ही? आईसाहेब तुम्ही आमटी खाऊन बघा. सर्वेश दादांनी एकदम भारी आमटी केली आहे. खरे का? चालेल. गोडाचं काही केलंय का? जी आहे सर. आणा. थांबा रणजित.
आईसाहेब, खा. रणजित, आमचं चुकलं. आम्ही तुम्हाला वेठीला धरलं. आम्ही म्हणालो आम्ही अन्नाचा कण पण घेणार नाही. तुम्ही खाणं पिणं सोडलं. तुम्हाला माहिती आहे आम्ही तुम्हाला उपाशी बघू शकत नाही. आम्ही एवढंच सांगू शकतो, झालं गेलं विसरून जा. विसरून जा म्हणजे संजूने पोलिसात जाण्याचा निर्णय तुम्हाला मान्य आहे? मान्य करणाऱ्या न करणाऱ्या आम्ही कोण आहोत? आमचा आता काही अधिकार राहिलाय काय? एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमचे वडील गेले होते तेव्हा दादासाहेबांनी त्यांना अग्नी दिला होता. त्यावेळी आम्ही म्हणालो होतो आमची इहलोकीची यात्रा जेव्हा संपेल तेव्हा आम्हाला अग्नी देण्याचा अधिकार रणजितरावांचा असेल. ढाले पाटलांचा वारस म्हणून मिळालेले सगळे अधिकार, सगळे हक्क तुम्ही धुडकावून लावले. ह्या मायेच्या अधिकाराचं बंधन तरी कशाला? म्हणून आज तो अधिकार आम्ही तुमच्याकडनं काढून घेतला. आमच्या अंत्यसंस्काराला तुम्ही नाही आला तरी चालेल. आईसाहेब, आता आम्ही असं म्हणालोय म्हणून तुम्ही आतताईपणा करू नका, कारण करण्यासारखं तुमच्याकडे काही राहिलेलं नाहीये. करायचं होतं ते वेळीच केलं असतं तर बऱ्याच गोष्टी सावरल्या गेल्या असत्या. तुमचं जीवन चालू द्या तुमच्या मर्जीनुसार. आम्ही कुठल्याच बाबतीत कुठल्याही प्रकारे तुम्हाला वेठीला धरणार नाही. आमच्या अंत्यसंस्काराला तुम्ही नाही आला तरी चालेल. आज तो अधिकार आम्ही तुमच्याकडनं काढून घेतला.